आता पुढील पुरस्कार आहे व्यावसायिक संस्था ज्या उद्योजकता वाढीसाठी कार्यरत आहेत आणि यातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे MBX अर्थात मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही अशा चुकीच्या संकल्पनांना या कार्यक्रमानं मूठमाती दिली होती। श्री साईनाथ दुर्गे यांनी मराठी बिझनेस एक्सचेंजच्या माध्यमातून मराठी उद्योजकतेतील एक्झिबिशन, कार्यशाळा आणि बिझनेस नेटवर्किंगमधील नवीन मानदंड निर्माण केलेला आहे। मी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या निलेशजी, रचनाजी आणि अमितजी यांना पुरस्कार देण्यासाठी पुढे यावे असं विनंती करतो आणि मी साईनाथ दुर्गे यांना विनंती करतो की त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं। जरा जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण साईनाथ दुर्गे यांचं या ठिकाणी स्वागत करूया। सन्माननीय व्यासपीठ, अमितजी, निलेशजी, रचना मॅडम, इथे उपस्थित सगळे उद्योजक, थँक्यू सो मच। अर्थसंकेत हे मी याची पुरस्कार वगैरे नाही, ते एक गुड जेस्चर म्हणून मी ॲक्सेप्ट करतो ऑन बिहाफ ऑफ एंटायर MBX टीम। मी नक्कीच परब साहेबांसारखा उत्तम वक्ता नाही आहे। MBX थोडक्यात सांगितली, MBX मी इव्हेंटमध्ये गेली 10 वर्ष काम करतो आहे। सो माय एक्सपर्टीज इज इंटू कॉन्सेप्च्युलायझिंग अँड डिझायनिंग द इव्हेंट अँड 100% एक्झिक्युशन। तर मॅक्सेल फाउंडेशन गेली 5 वर्ष मॅक्सेल अवॉर्ड्स मी मॅनेज करतो आहे। पोद्दार साहेबांनी संधी दिली होती, त्याच्यातून एक काहीतरी इनिशिएटिव्ह। त्याचबरोबर एक UBIP इंडिया नावाची एक कंपनी आहे, ती लंडन स्टॉक एक्सचेंज लिस्टेड आहे। तर तिथेही मी कन्सल्टन्सीचं काम केलं होतं। सो असं एक जाणवलं की आपण एक मराठी बिझनेस जे एंटरप्रेनर्स आहेत त्यांच्यासाठी एक प्रोफेशनल, एक बिझनेस टू बिझनेस एक एक्झिबिशन कॉन्फरन्सचा प्लॅटफॉर्म असावा। नक्कीच कॉन्फरन्सेस बरेच बिझनेस क्लब्स करत आहेत, अनेक वर्षापासून करत आहेत, पण तो जो B2Bचा जो काय फॉर्मॅट होता एक्झिबिशनचा, तो एक इनिशिएटिव्ह घ्यायचा होता। त्यासाठी MBXची मी एक संकल्पना समोर आणली। नक्कीच थोडा मराठी एंटरप्रेनर्स आर क्वाईट चूझी, म्हणजे फार सिलेक्टिव्ह आहेत ते, पण इट वॉज चांगलं वेल एक्झिक्यूट झालं। सगळ्यांनी साथ दिली सगळे। एक आणखी म्हणजे एक जेवढे बिझनेस क्लब्स आहेत त्या बिझनेस क्लब्सला एका प्लॅटफॉर्मवर आणायचं होतं, कारण प्रत्येकजण तो आपापल्या डोमेनमध्ये काम करत होतं त्यांच्या पर्यायाने। आणि एक ॲन्युअल एक सेलिब्रेशन जिथे सगळे बिझनेस क्लब्स आहेत, असोसिएशन्स आहेत आणि आपण सेलिब्रेट करतो आहे, आणि असा तो कॉन्सेप्ट होता। आणि नक्कीच आय थिंक इट वेंट आउट व्हेरी वेल। एक 3200 एंटरप्रेनर्सने व्हिजिट केली। आपण हा शो पुढे जाऊ, आम्हाला LICने पण चांगला सपोर्ट केला। सो थँक्यू सो मच। आपण पुढच्या वर्षी आणखीन चांगले त्याच्यामध्ये वेगवेगळे फ्लेवर्स आपण आणू। थँक्यू सो मच, धन्यवाद।